हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीची केवायसी घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे कशी करू शकता त्याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तुम्हाला लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने समजाल आणि तुम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणीची केवायसी घर बसल्या मोबाईलद्वारे करू शकता। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही केवायसीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर इथे वरती मी 3 डॉटवरती क्लिक करून माझ्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप साईट मी ऑन करत आहे आणि माझ्या मोबाईलच्या स्क्रीनला मी आडवी करून तुम्हाला पूर्ण स्क्रीनमध्ये दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल। जर तुम्हाला इथे कॅप्चा दिसत नसेल तर रिफ्रेशवरती क्लिक करायचं आहे। रिफ्रेशवरती क्लिक केल्यानंतर तुमचा कॅप्चा इथे तुम्हाला दिसेल। त्यानंतर इथे तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक असा ऑप्शन दिसेल, तर इथे तुमच्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक एंटर करायचा आहे। त्यानंतर खाली एक कॅप्चा तुम्हाला दिसेल, तो कॅप्चा तुम्हाला त्याच्या पुढच्या चौकटीत एंटर करायचा आहे। कॅप्चा एंटर केल्यानंतर खाली मी सहमत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आणि खाली OTP पाठावरती क्लिक करायचं आहे। OTP पाठावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत जो पण मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या मोबाईल नंबरवरती एक तुम्हाला OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट करा एक ऑप्शन दिलेला आहे, तर सिंपल तुम्हाला सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पुढचा जो ऑप्शन आहे तो असा दिसेल, वडिलांचा पतीचा आधार क्रमांक। तर इथे तुम्ही जर विवाहित असाल तर तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, जर अविवाहित असाल तर तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे। त्यानंतर खाली जो तुम्हाला कॅप्चा दिलेला तो कॅप्चा इथे एंटर करायचा आहे। कॅप्चा एंटर केल्यानंतर इथून थोडंसं तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला परत मी सहमत आहे हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। मी सहमत आहे हा ऑप्शन सिलेक्ट करून OTP पाठावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। OTP पाठावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। जर तुम्ही पतीचा आधार क्रमांक टाकलेला असेल तर पतीच्या आधार कार्डसोबत जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। जर तुम्ही वडिलांचा आधार क्रमांक टाकलेला असेल तर वडिलांच्या आधार कार्डसोबत जो पण मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। तर तो OTP तुम्हाला इथं एंटर करायचा आहे आणि तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे। OTP सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप काही अशा प्रकारची दिसेल, तर इथे तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव ऑटोमॅटिक दिसेल। त्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग निवडा असा दुसरा ऑप्शन तुम्हाला इथे दिलेला आहे, तर त्या निवडावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जी पण जात प्रवर्ग आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर तुम्हाला मराठी जात समजत नसेल तर मी इथे इंग्लिशमध्ये पण तुम्हाला दिलेली आहे, त्यातून तुमची जी पण जात प्रवर्ग आहे ती तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे। जात प्रवर्ग निवडल्यानंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत। तर इथे पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही। तर इथे पहिला जो ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला त्यामध्ये निवडावरती क्लिक करायचं आहे आणि होय हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तुम्ही लक्षात ठेवा, इथे नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा नाही, फक्त होय हाच ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर दुसरा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत। तर इथे सुद्धा निवडावरती क्लिक करायचा आणि होय हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तर इथे दोन्ही ऑप्शनमध्ये होय सिलेक्ट करायचं आहे। तर इथे दोन्ही ठिकाणी होय सिलेक्ट केल्यानंतर खाली एक तुम्हाला अशी टिप दिलेली आहे की उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील। तर इथे तुम्हाला खोटी कोणतीही माहिती द्यायची नाही, जी काय आहे ते खरी माहिती इथे द्यायची आहे आणि या बॉक्सवर तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर समाविष्ट करा हा जो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। समाविष्ट करावरती क्लिक करताच तुम्ही इथे पाहू शकता सक्सेस, तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। तर अशा पद्धतीने इथे आपली केवायसी पूर्ण झालेली आहे। तर तुम्ही पण अशाच पद्धतीने तुमच्या लाडक्या बहिणीची केवायसी करू शकता। जर तुम्हाला केवायसी करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता। मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनमध्ये ऑल प्रेस करायला विसरू नका। तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।